वातदोष शरीरामधला वाढला की शरीरामध्ये रुक्षता वाढते. रुक्षता वाढली की सांध्यांमध्ये कटकट आवाज यायला लागतो. सांध्यांमध्ये कटकट आवाज यायला लागला की उठताना बसताना अंगदुखी, पायाला सूज येणं, गुडघ्यांमधनं कटकट आवाज येऊन वेदना होणं, अंग दुखणं ह्या तक्रारी सुरुवात होतात. पण तुम्हाला माहितीये का, आयुर्वेदामध्ये तैल चिकित्सा, अभ्यंग ही श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे वातासाठी. वातदोषाचा त्रास जाणवत असेल तर नियमित अभ्यंग करणं महत्वाचं आहे. आता अभ्यंग म्हणजे काय? एकतर खोबरेल तेलाने मसाज, तिळाच्या तेलाने मसाज किंवा बदामाच्या तेलाने मसाज, कधीतरी मोहरीच्या तेलाने मसाज, कधीतरी एरंडेल तेलाने मसाज. आपल्या प्रकृतीनुसार हा मसाज आपण बदलत असतो. बघा, पायाला खूप ठणका आहे, सूज आहे, त्यावेळी थोडासा एरंडेल तेलाचा मसाज करू शकतो. चेहऱ्याला सुरकुत्या यायला लागल्या आहेत आणि चेहरा छान दिसायला हवाय तर चेहऱ्याला बदामाच्या तेलाचा मसाज करू शकतो. ही तैल चिकित्सा जी असते ना, ती म्हणजे आपल्याला ते तेल त्वचेमध्ये मुरवायचं असतं, म्हणजे त्वचेचा ग्लो टिकून राहतो, वातदोष कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एनर्जी मिळते. त्यामुळे पादाभ्यंग असू दे, शिरोअभ्यंग असू दे, म्हणजे केसांना तेल लावणं, पोटाला तेल लावणं, बेंबीत तेल घालणं ही वातावरची सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे. सो जर तुम्हाला तुमच्या वाताला नियंत्रणात ठेवायचं असेल तर अभ्यंग नियमित करा.